नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आता नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, हे प्रोजेक्ट मला मिळावं यासाठी तू मिस्टर सुरेश वेडेकर यांना फोन करून काय म्हणाली होतीस। आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो। सर्वजण नंदिनीकडे पाहू लागतात, तर नंदिनीला ते क्षण आठवतात। नंदिनीने सुरेश वेडेकर यांना फोन केलेला असतो आणि आपली ओळख देत म्हणालेली असते की मी नंदिनी बोलत आहे। आपली भेट आनंद निवास या ठिकाणी झाली होती, आठवते ना तुम्हाला सर? आणि तुम्हाला आनंद निवास सारखा माझ्याकडून तसाच ड्रीम प्रोजेक्टही बनवून हवा होता। तर आता ते सर म्हणू लागतात की हो, परंतु त्यावेळी तू तर बिझी होतीस आणि मला नकार कळवला होतास। तर नंदिनी म्हणू लागते, हो सर, मलाही आठवतंय, परंतु आता तसंच मॉडेल मी तुम्हाला बनवून द्यायला तयार आहे। तर सर म्हणतात, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही, तू तुझी कॉस्ट ठरव आणि तुझी फी काय असेल ती सांग आणि लवकरात लवकर मला तसं प्रोजेक्टचं मॉडेल बनवून दे। तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही सर, मला फीपेक्षा कॉस्टपेक्षा सर फेवर हवा आहे मला। तर ते सर म्हणू लागतात, बोल ना, काय झालंय? तर नंदिनी म्हणू लागते, तुम्ही उद्या PGY कंपनीमध्ये जाणार आहात ना? तर आता ते सर म्हणतात, हो, पण तुला कसं कळालं? नंदिनी म्हणते, तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाणार आहात आणि उद्या तुम्हाला जे प्रेझेंटेशन दाखवणार आहेत ते जीवा देशमुख माझे मिस्टरच तुम्हाला उद्याचं प्रेझेंटेशन दाखवणार आहेत। सर, खरं सांगायचं तर हे प्रेझेंटेशन म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी फक्त एक प्रोजेक्ट किंवा एक काम नाही, तर त्यांच्या खरं पाहायला गेलं तर अस्तित्वाचा प्रश्न आहे। त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे की आपण नक्कीच काहीतरी करू शकतो आणि त्यासाठीच त्यांनी केलेली ही धडपड आहे। दिवस रात्र एक करून त्यांनी या प्रोजेक्टवर काम केलं आहे। हा प्रोजेक्ट म्हणजे खरं तर त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असंच वाटत आहे। रात्रीचा दिवस करून त्यांनी हे प्रेझेंटेशनचं काम केलं आहे। त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, खूप मेहनत मी त्यांची जवळून पाहिली आहे। खरं सांगायचं तर त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेली ही धडपड आहे। त्यांना फक्त या जगाला सिद्ध करून दाखवायचं आहे की मीही काहीतरी करू शकतो। सर, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ज्यावेळी जीवा देशमुख तुम्हाला प्रेझेंटेशन देतील त्यावेळी ते प्रेझेंटेशन ऐकत असताना याही गोष्टी तुम्ही विचारात घ्याव्यात, एवढंच मला म्हणायचं आहे। बाकी सर, तुम्हाला प्रोजेक्ट आवडला तरच तुम्ही त्यासाठी तयार व्हायचं आहे। तो प्रोजेक्ट तुम्हाला कितपत आवडतो हे तुमच्यावर अवलंबून आहे। बाकी मी तुमच्याकडे काहीच मागत नाही, फक्त एवढंच की त्यांची मेहनत तुम्ही लक्षात घ्यावी, एवढंच म्हणायचं आहे सर। आता हे सर्व काही बोलणं रम्याने ऐकलेलं असतं आणि रम्याने आपला डाव यामध्ये साधून घेतलेला असतो। दुसरीकडे जीवा नंदिनीवर खूप चिडलेला असतो आणि म्हणू लागतो, सांग ना, आता का गप्प आहेस? बोल ना, तू त्या क्लायंटला काय म्हणालीस की तुझा नवरा कसा लूजर आहे, त्याला हा प्रोजेक्ट द्या अशी रिक्वेस्ट केलीस ना तू त्यांना? असं म्हणत जीवा नंदिनीवर आवाज चढवू लागतो। तो तिच्यावर खूप चिडलेला असतो। नंदिनी जीवाला सावरण्याचा प्रयत्न करते, त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा मात्र नंदिनीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि या सगळ्यामुळे रम्या आणि वसू आत्या या दोघांनाही मात्र खूप आनंद होत असतो। तर नंदिनी जीवाला म्हणू लागते, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, मी असं काहीही केलं नाही, मी त्यांना काहीही म्हणाले नाही, मी फक्त त्यांना एवढंच म्हणाले की माझ्या नवऱ्याने या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे, हे प्रेझेंटेशन बनवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला आहे आणि म्हणूनच त्यांची ही मेहनत कन्सिडर करा, एवढंच म्हणाले आहे। बाकी मी त्यांना काहीच म्हणाले नाही, प्लीज जीवा, माझ्यावर विश्वास ठेवा। परंतु जीवा खूप चिडलेला असतो। तर नंदिनीचं ही बोलणं ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो। आता विक्रम नंदिनीला म्हणू लागतात, नंदिनी, तू असं का केलंयस? तू त्यांना का फोन केलास? तर पार्थ म्हणतो, हो ना, कारण जे चालू होतं ते चालू ठेवायला हवं होतं नंदिनी, कारण जीवाची मेहनत त्यांना नक्कीच दिसली असती। तर नंदिनी म्हणू लागते, हो पार्थ, मी कुठल्याही प्रकारचा वशिला लावला नाही किंवा त्यांना हा प्रोजेक्ट मान्य करण्यासाठी किंवा यासाठी संमती देण्यासाठी कुठल्याही प्रकारची जबरदस्तीही केली नाही, परंतु सर्वच जण शांत असतात। तर नंदिनी मानिनीताई आणि विक्रम यांना म्हणू लागते, आई बाबा, मी फक्त त्यांना फोन केला आणि त्यांना एवढंच म्हणाले की तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट असेल, परंतु माझ्या नवऱ्यासाठी जीवा देशमुख यांच्यासाठी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, प्लीज त्यांची मेहनत लक्षात घ्या, एवढंच तर मी त्यांना म्हणाले आहे, बाकी मी त्यांना काही म्हणाले नाही। आई बाबा, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। आता मानिनीताई आणि विक्रम शांतच असतात। तर जीवा म्हणू लागतो, हो का, पण या सगळ्याची तरी काय गरज होती?
तुझा माझ्या मेहनतीवर विश्वास नव्हता का नंदिनी? नंदिनी म्हणते जीवा तसं नाही आहे. जीवा म्हणतो हो तसंच आहे. तुमचा माझ्यावर किंवा माझ्या मेहनतीवर विश्वास नव्हता आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं काही केलं आहे. नंदिनी, मी तुझ्याशिवाय उभाच राहू शकत नाही असं तुला वाटतंय का? म्हणजे तुला नेहमी असंच वाटत असेल ना की मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि म्हणूनच तुझा माझ्यावर विश्वास नाही. नंदिनी, मला वाटलं नव्हतं की तू असं वागू शकशील. अगं, आज तू जे काही वागली आहेस ना त्याने तू मला आत्तापर्यंत का मोटिवेट करत होतीस मलाच कळत नाही. आत्तापर्यंत तू मला सपोर्ट करत होतीस ना, मग त्याचा काय उपयोग झालाय नंदिनी? आत्तापर्यंत मला वाटत होतं की तू मला प्रोत्साहन देतेस आणि म्हणूनच मी एवढी उंच भरारी घेतोय, परंतु नाही. आज मला कळतंय की मी स्वतःच्या जीवावर काहीच करू शकत नाही. माझं स्वतःचं अस्तित्व काहीच नाही आहे आणि मी काहीच करू शकत नाही. आणि आज तुमच्या वागण्यातून मला कळलंय की मी स्वतः उडणारं पाखरू नाही आहे, तर एक साधा पतंग आहे. पतंग ज्याचा मांजा तुझ्या हातात आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी म्हणू लागते, नाही जीवा, प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका. जीवा म्हणतो, हेच खरं आहे. हे पतंग तुझ्या फिरकीवर फिरत असतं फक्त. तर आता मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा शांत हो, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. अरे मला माहीत आहे नंदिनी चुकली आहे, पण हे सगळं काही तिने तर तुझ्यासाठी केलं होतं ना. प्लीज समजून घे ना तिला. तिचा हेतू वाईट नव्हता. तर त्यानंतर मानिनीताई आता विक्रम यांना म्हणू लागतात, अहो तुम्ही तरी समजवा ना जीवाला. तर आता विक्रम म्हणू लागतात, आय एम सॉरी मानिनी, परंतु यावेळी मी मात्र जीवाच्या बाजूने असेल. आता हे ऐकल्यानंतर रम्या आणि वसू आत्या या दोघांनाही आनंद होतो. तर इकडे मानिनीताई विक्रम यांना म्हणू लागतात, अहो तुम्ही काय बोलताय? नंदिनीची यामध्ये खरंच काही चूक नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही जीवाला नाही का समजावू शकत? तर विक्रम म्हणू लागतात, आज जीवा जी लढाई लढत होता तो स्वबळावर लढत होता. मग त्याची ती लढाई त्याला स्वतःला लढायला द्यायला हवी होती. तर नंदिनी म्हणते, बाबा हो ते स्वतः तर लढाई लढले आहेत आणि जिंकलेही आहेत. मी खरंच काहीही केलं नाही. बाबा जीवा ज्यावेळी प्रेझेंटेशन देत होते त्यावेळी तुम्ही सुद्धा तिथे होता ना. तुम्ही सुद्धा जीवाचं प्रेझेंटेशन पाहिलं आहे. मग मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का बेडेकरांनी माझ्या बोलण्यावरून जीवांना प्रेझेंटेशन दिलं आहे का, की जीवांच्या मेहनतीमुळे? तर आता विक्रम म्हणू लागतात, नाही नाही, हे मात्र खरं आहे. जीवाने अगदी मनापासून ते प्रेझेंटेशन दिलं होतं. जीवाने या प्रेझेंटेशनमध्ये स्वतःला झोकून घेतलं होतं आणि त्याच्या मेहनतीमुळेच त्याला हे प्रोजेक्ट मिळालं आहे. त्याने आज जे यश मिळवलं आहे ते एकट्याच्या हिमतीवर मिळवलं आहे, परंतु या सगळ्यामध्ये त्याने स्वतःचा आनंद तर गमावला आहे ना. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनीच्या वागण्यामुळे जीवालाही खूप त्रास होत असतो. तर विक्रम नंदिनीला म्हणू लागतात, नंदिनी तुझा या सगळ्यामध्ये हेतू वाईट नव्हता, परंतु या सगळ्यामध्ये तू त्याची अशा प्रकारे साथ द्यायला नको होतीस. तू अशा प्रकारे त्यांना फोन करायला नको होतास. तर त्यानंतर आता काव्या जीवासमोर येते आणि म्हणू लागते, प्लीज तुम्ही ऐकून घ्याल का? प्लीज स्वतःला त्रास करून तर घेऊच नका आणि एकदा नंदिनीताईला समजून घ्या. नंदिनीताईने हे सगळं काही मुद्दामहून नाही केलंय. तुम्हाला त्रास व्हावा असा तिचा हेतू नव्हता. तिला फक्त एवढंच वाटत होतं की तुमचे कष्ट वाया जाऊ नयेत आणि म्हणूनच तिने हे सगळं काही केलं. आता हे सगळं काही जीवा ऐकत असतो. तर पुढे काव्या म्हणू लागते, विक्रम काका म्हणाले त्याप्रमाणे तुम्हा पुरुषांचा स्वाभिमान ठिसूळ असू शकतो, परंतु एक गोष्ट मात्र विसरू नका, नंदिनीताई आजपर्यंत तुमचा स्वाभिमान जपत आली आहे. मग तुम्हीच विचार करा की आत्तापर्यंत जर नंदिनीताई तुमचा स्वाभिमान जपत आली आहे, तर मग आता तुमचा स्वाभिमान हिरावून घेण्याचा नंदिनीताई का प्रयत्न करेल? असं म्हणत आता काव्याने जीवाला प्रश्न विचारलेला असतो. पुढे काव्या म्हणू लागते, प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि या सगळ्याला नंदिनीताईला जबाबदार ठरू नका. खरं तर एकदा तुम्ही नंदिनीताईची बाजूही समजून घ्या. आता मात्र जीवा काव्यावर चिडतो आणि म्हणू लागतो, तूही तसंच बोलणार आहेस ग? कारण तुलाही आतापर्यंत हेच वाटत आलंय की मी काही करू शकत नाही, बरोबर ना? असं म्हणत जीवा रागानेच काव्याकडे पाहत असतो. आता मात्र वसू आत्यांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, एक मिनिट जीवा, तुला असं काव्या कधी म्हणाल्यात? आता मात्र जीवा शांतच होतो. जीवाच्या या बोलण्याचा कोणालाच काही अर्थ लागत नाही आणि म्हणूनच पार्थ आता काव्याला विचारतो, काव्या तुम्ही जीवाला असं कधी म्हणालात? तर आता काव्या घाबरतच काही बोलणार. तर जीवा म्हणू लागतो, सोड ना दादा, तुम्ही कोणीही काही बोलू नका आणि कोणीही काही आता सांगूही नका. असं म्हणत जीवा खूप चिडलेला असतो. जीवा रागानेच नंदिनीकडे पाहतो आणि म्हणू लागतो, मला कळलंय की माझी काय कुवत आहे आणि माझी काय लायकी आहे ती. आणि त्यानंतर जीवा आता हात जोडत म्हणतो, प्लीज हा विषय इथेच थांबवा. असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. जीवा रडतच जातो आणि हे सगळं काही नंदिनीलाही पाहवत नसतं.
या सगळ्यामुळे नंदिनीलाही खूप त्रास होत असतो. नंदिनी खूप रडत असते. आता काव्या आणि मानिनीताई नंदिनीला सावरतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या आणि रम्या या सगळ्याचा आनंद साजरा करत असतात. वसू आत्या रम्याला म्हणू लागतात, आज जीवाकडून नंदिनीला काय पडली आहे ना, हिच्यामुळे या घरात आपला अपमान झाला होता. हिच्यामुळे आपल्याला खूप काही ऐकून घ्यावं लागलं होतं. परंतु आज त्याच नंदिनीची ती अवस्था पाहून आपल्या झालेल्या अपमानाची कसर आपण भरून काढली आहे. रम्या आणि वसू आत्या हसू लागतात. तर त्यानंतर रम्या वसू आत्यांना म्हणते, आई, आपण तर आनंद साजरा करायचाच आहे. आज तर ते एका मोठीची जिरवली आहे, पण अजून बारकी तर आहेच ना. त्या बारकीचं काय? तिच्या पास्टबद्दल तू काही शोधाशोध केली आहेस की नाही? तर वसू आत्या रम्याला म्हणतात, केली आहे ना. तू म्हणालीस त्याप्रमाणे ते अनिशाला भेटायलाही गेली. अनिशाकडून सत्य वधवून घेण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्या पोरीने कशाचाही ठावठिकाणा लागू दिला नाही. तर आता रम्या म्हणू लागते, ती तर काव्याचंच व्हर्जन आहे, अगदी काव्यासारखीच आहे. तिला सुद्धा एक ना एक दिवस मी असा काही धडा शिकवणार आहे ना, ती आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि त्याचवेळी आता रम्याला फोन येतो. रम्या पाहते आणि वसू आत्यांना म्हणू लागते, आई अगं त्या हॅकरचाच फोन आहे. वसू आत्या म्हणतात, मग आता काय माझ्या परवानगीची वाट पाहणार आहेस का? अगं उचल तो फोन. रम्या फोन उचलते आणि विचारते, काय झालं? डेटा रिकवर झालाय का? आता तो व्हिडिओ दिसतोय का? असं म्हणत ती असंख्य प्रश्न विचारते. आणि ज्यावेळी ती व्यक्ती या सगळ्याचं उत्तर देते त्यावेळी रम्या खूप खुश होते आणि म्हणू लागते, हो आपण उद्याच भेटू. असं म्हणत रम्या आता फोन ठेवते आणि वसू आत्यांना म्हणू लागते, आई डेटा रिकवर झाला आहे आणि आता आपल्याला तो व्हिडिओ पाहता येणार आहे. वसू आत्या म्हणतात, नक्की ना? नाहीतर गेल्या वेळेसारखं फक्त 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहता येईल? तर आता रम्या म्हणू लागते, नाही आई, आता तसं काहीही होणार नाही. कारण यावेळी आपण माणूस अगदी परफेक्ट निवडला आहे. त्यावेळचा माणूस चुकीचा होता, परंतु यावेळी चूक आपल्या हातून नाही घडणार आणि आपल्याला तो व्हिडिओ मिळणार. उद्याच आपल्याला ते फुटेज मिळणार आहे आणि उद्याच आपल्याला कळणार आहे त्या बारकीचा बॉयफ्रेंड कोण आहे. उद्या आपल्याला कळणार आहे त्या काव्याचा बॉयफ्रेंड कसा दिसतो. तर वसू आत्या म्हणू लागतात, एकदा का कळालं ना की तो कसा दिसतोय, मग त्याची माहिती काढणंही आपल्याला सोपं जाणार आहे. असं म्हणत वसू आत्या आणि रम्या खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवाचं सर्व बोलणं पार्थला आठवत असतं. जीवा म्हणालेला असतो, मी स्वतःच्या जीवावर काहीच करू शकत नाही. दुसऱ्यांच्या जीवावर उडणारं पाखरू आहे. मी एक पतंग आहे ज्याचा मांजा नंदिनी तुझ्या हातात आहे. तुझ्या भिंगरीवर मी फिरत आहे. हे सगळं काही बोलणं आता पार्थला आठवत असतं. त्याला खूप त्रास होत असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी काव्या येते. पार्थची ती अवस्था पाहून काव्यालाही खूप वाईट वाटतं. आता काव्या पार्थला विचारते, पार्थ काय झालंय? झोप येत नाहीये ना? तर पार्थ म्हणतो, कशी येईल झोप? आज जे काही घडलं ते सगळं काही आठवतंय. आज जीवाला झालेला त्रास मला आठवतोय. आज जीवाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आणि आनंदाचा क्षण, आनंदाचा दिवस होता आणि नंदिनीसुद्धा खूप खुश होत्या. घरातील प्रत्येकाला जीवाचा अभिमान वाटत होता. जीवाने जी काही अचिव्हमेंट केली होती त्यामुळे नंदिनी खूप खुश होत्या. त्यांचं ऊर भरून आलं होतं. परंतु तो आनंद आणि ते आनंदाचे क्षण क्षणार्धात बदलून गेले आणि कधी दुःखात त्यांचं परिवर्तन झालं कळालंच नाही. तर आता काव्यालाही पार्थची खूप काळजी वाटत असते. काव्या म्हणू लागते, पार्थ मी समजू शकते तुम्हाला काय वाटत असेल. पार्थ म्हणतो, हो ना, मनातील विचार जातच नाहीयेत. मी डिस्टर्ब झालो आहे. आत्तापर्यंत जीवाच्या आयुष्यात काय घडलंय हे तुम्हाला माहीतच असेल ना. काल परवापर्यंत जीवाच्या आयुष्यातील ते प्रसंग आणि आज घडलेला प्रसंग हे सर्व मला आठवत आहे आणि या सगळ्याचा खरंच खूप त्रास होत आहे. बाबांनी जीवावर हात उचलला होता, परंतु इतक्या दिवसानंतर त्या जीवाचा आज बाबांना अभिमान वाटत होता. त्याच्या पाठीवर बाबांच्या कौतुकाची थाप पडण्या अगोदरच नशिबाची चपराक त्याच्या पाठीवर पडली आहे असंच वाटत आहे. तर काव्या म्हणू लागते, पार्थ मला माहीत आहे की त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि विक्रम काकांनीही जीवांची बाजू घेतली, परंतु शेवटी माझी नंदिनीताई कुठे चुकली नव्हती. खरं तर जीवांनी नंदिनीताईची बाजू समजून घ्यायला हवी होती. ती तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कोणी तिची बाजू ऐकून घ्यायला तयारच नव्हतं. नंदिनीताईच्या मनात हेतू वेगळा नव्हता. तिला वाटत होतं की त्यांना मेहनतीचं यश मिळावं, तेही खूप पुढे जावेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला पाहायचा होता आणि म्हणूनच ओघाओघाने नंदिनीताई त्या बेडेकरांशी बोलली असावी. परंतु नंदिनीताईचा हेतू वाईट नव्हता. उगाचच आज माझ्या नंदिनीताईला खूप बोलणी ऐकून घ्यावी लागली. खरं तर या सगळ्यामध्ये तुमच्या भावाचीही तेवढीच चूक आहे. उगाच माझ्या ताईला आज एवढा त्रास करून घ्यावा लागला. तर आता पार्थ म्हणू लागतो, परंतु जे काही घडलं आहे त्यामुळे आज जीवा स्वतःच्याच
क्षमतेवर शंका घेऊ लागला आहे. आज त्याला वाटत आहे की आपण काहीच करू शकत नाही. आपण जे काही आहोत ते फक्त नंदिनीमुळे आहोत. आपल्या कुबड्या ही नंदिनी आहे असं त्याला वाटू लागलं आहे. स्वतःचं अस्तित्व काहीच नाही याची जाणीव त्याला होऊ लागली आहे. आज कुठे जीवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या सगळ्यामध्ये नंदिनीने जो काही घोळ घालून ठेवला त्यामुळे जीवाला स्वतःच्याच आता कुवतेवर, स्वतःच्याच यशावर शंका वाटत आहे. आणि त्याला असं वाटत आहे की तो नंदिनीच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. तो स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही. अशी फिलिंग त्याच्या मनात येऊ नये असंच मला वाटतंय. या सगळ्यामध्ये मी नंदिनीला चुकीचं ठरवत नाही आहे, परंतु जीवाने आज जी मेहनत घेतली होती त्यानंतर जीवा काय आहे आणि तो कसा विचार करू शकतो हे एक पुरुष म्हणून मी समजू शकतो असं म्हणत आता पार्थही काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. पार्थ पुढे म्हणू लागतो, या सगळ्यामध्ये जीवाचीही चूक नाही आहे ना नंदिनीची. दोघंही आपापल्या ठिकाणी अगदी योग्य आहेत आणि बरोबर आहेत. चुकीची होती ती वेळ, ही वेळ चुकीची होती आणि या सगळ्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे. तर काव्या म्हणू लागते, मी काय म्हणते पार्थ, तुम्ही त्यांच्याशी बोलाल का? तर पार्थ म्हणतो, नाही काव्या, त्या दोघांचा नवरा बायकोचा प्रश्न आहे आणि त्या दोघांमधील हे वाद आहेत, त्या दोघांनाच मिटवू देत आणि ते नक्कीच मिटवतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा नंदिनीला म्हणतो, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या. जीवा, तुम्हाला खरंच वाटतंय का की माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे? मला असं वाटेल का की तुम्ही काहीच करू शकत नाही? तर जीवा म्हणतो, हो ना, मग त्यांना फोन करायची काय गरज होती? तर नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला असं वाटते का मी त्यांना वशिला लावलाय? नाही जीवा, मी असं काहीही केलं नाही. मी फक्त त्यांना तुमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. मी फक्त तुम्हाला या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होते. तर जीवा म्हणतो, मग त्यांना तुला फोन करायची काय गरज होती? तर नंदिनी म्हणू लागते, तुमच्या काळजीपोटी जीवा. असं म्हणत आता नंदिनी पोट तिडकीने स्वतःची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा मात्र नंदिनीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. नंदिनी म्हणू लागते, जीवा प्लीज समजून घ्या. अहो गेले कित्येक दिवस मी बघते की या सगळ्या प्रेझेंटेशनमुळे तुम्हाला किती त्रास होत होता. तुमची मेहनत मी पाहिली आणि मग मला वाटलं की या सगळ्यामध्ये तुम्हाला यश मिळायला हवं आणि म्हणूनच मी फक्त त्यांच्याशी बोलले, बाकी काहीच वशिला वगैरे लावला नाही आहे. जीवा म्हणतो, हो ना, तुला जर माझी काळजी वाटतच होती ना, मग तू माझ्याशी येऊन बोलायचं होतं, मला सांगायचं होतं. तू त्यांना फोन करायची काहीच गरज नव्हती. मला एक सांग, मॅचमध्ये एखाद्या प्लेअरला जर टेन्शन आलं, त्याला खेळायला भीती वाटत असेल, तर तू त्या प्लेयरशी न बोलता तू जाऊन अंपायरशी बोलणार आहेस का? सांग ना नंदिनी. असं म्हणत आता जीवा नंदिनीला प्रश्न करतो. नंदिनी मात्र शांतच होते. तर जीवा पुढे म्हणू लागतो, आणि एक मला सांग, आजचं जर मला प्रोजेक्ट मिळालं नसतं तर जग संपलं असतं का? मी मेहनत करत होतोच ना, एक ना एक दिवस या मेहनतीचं फळ मला मिळालंच असतं, परंतु तुला फोन करायची काहीच गरज नव्हती नंदिनी. आणि आजचा प्रोजेक्ट मला मिळाला नसता, मी हरलो असतो ना, मला काहीच वाटलं नसतं. कारण ज्यावेळी मी तुझ्याशी येऊन बोललो असतो ना, तर मला हलकं वाटलं असतं. माझ्या मनावरचं ओझं, माझं दडपण कमी झालं असतं. कारण तुझ्याशी बोलल्यानंतर मला या सगळ्यातून बाहेर पडायला शक्ती मिळाली असती, मला आधार मिळाला असता. परंतु नाही नंदिनी, तू त्यांना फोन केलास आणि माझा आधार, माझं अस्तित्वच संपवलंयस. नंदिनी, आज जिंकूनही मला हरल्यासारखं वाटत आहे. तर जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणू लागते, प्लीज जीवा असं काहीही बोलू नका. अहो तुम्ही हरू नयेत यासाठीच तर माझी ही तडफड चालू होती. जीवा प्लीज तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. जीवा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे काही हवंय ते सगळं काही तुम्हाला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि आपल्या माणसाला जर पुढे येण्यासाठी आपण थोडं जर पुश केलं तर या सगळ्यामध्ये आपली काही चूक असते का? सांगा ना जीवा. तर जीवा नंदिनीला म्हणतो की हो, तू चुकली आहेस नंदिनी. आज ज्यावेळी सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या, सर्वजण मला ॲप्रिशिएट करत होत्या, त्या बेडेकरांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या, सर्वांनी माझं कौतुक केलं होतं, त्यावेळी माझं ऊर भरून आलं होतं. परंतु मला ज्यावेळी कळालं हे सगळं काही दुसऱ्यांमुळे घडत आहे, दुसऱ्यांमुळे मला यश मिळालं आहे, तेव्हा मात्र मी खचून गेलो होतो. नंदिनी, तू चुकली आहेस. आज तुझ्यामुळे मी खूप दुखावलो गेलो आहे. नंदिनी, आज मला तू खरंच खूप दुखावलं आहेस आणि तू असं वागशील असं मला कधीही वाटलं नव्हतं आणि यासाठी मी तुला कधीही माफ नाही करणार. असं म्हणत जीवा खूप चिडलेला असतो. जीवाची ती तळमळ पाहून, त्याची ती अस्वस्थता पाहून नंदिनीलाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणू लागते,
पार्थ तुम्हाला कळतंय का, आपल्यामुळे त्या दोघांमधील वाद कमी झालेत तर किती चांगलं होईल. पार्थ अहो आज त्यांची भांडणं खूप पलीकडे गेली आहेत, समजावण्याच्याही पलीकडे. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण त्यांना समजावणं खूप गरजेचं आहे. तर आता पार्थ म्हणू लागतो, परंतु जर आता दोघांनाही एकत्र समजवायला गेलो तर कोणीच कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसणार आहे. काव्यामध्ये मग चालेल वेगवेगळं समजवा, परंतु या सगळ्या भांडणातून त्यांना बाहेर काढायलाच हवं. तुम्हाला कळतंय का पार्थ? पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, मग आपण त्यांना वेगवेगळं समजवूया. मी नंदिनीशी बोलेन, तुम्ही जीवाशी बोलायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्यामध्ये मी तर पार्थ म्हणू लागतो की हो तुम्हीच. त्या दिवशी जीवानेच तुमचा ठसका थांबवला होता ना, मग आतासुद्धा तुम्हीच त्याचं डोकं शांत करायचं आहे. आता मात्र काव्याला धक्काच बसतो. आता पार्थ काव्याला घेऊन जीवानी नंदिनीच्या रूमकडे जातो. तर आतमध्ये रूममध्ये जीवा खूप अस्वस्थ असतो. तर नंदिनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते, जीवा प्लीज मला समजून घ्या, या सगळ्यामध्ये माझी खरंच काही चूक नाही आहे. जीवा तुम्हाला त्रास झाला तर मलाही त्रास होतो आणि मला तुम्हाला त्रास होऊ नये यासाठीच तर प्रयत्न करायचे होते. जीवा प्लीज, जीवा मला समजून घ्या. जीवा म्हणतो, नाही नंदिनी. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा मात्र शांतच असतो. तर नंदिनी जीवाला म्हणू लागते, जीवा प्लीज मला समजून घ्या. जीवा म्हणतो, मला जगाला नाही तर तुला सिद्ध करून दाखवायचं होतं की मी काहीतरी करू शकतो, परंतु नाही, आज मी जिंकूनही हरलो आहे आणि तुझे कॉन्टॅक्ट जिंकले आहेत. असं म्हणत आता जीवा नंदिनीचा हात बाजूला करतो आणि झोपी जातो. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळे काही पार्थ आणि काव्या पाहत असतात, परंतु जीवा मात्र नंदिनीचं काहीच ऐकून घेत नाही. आता हे सगळं काही पार्थ आणि काव्याला कळालेलं असतं आणि म्हणूनच पार्थ आणि काव्या तिथून निघून जातात. तर नंदिनीला त्याचवेळी कोणाचा तरी मेसेज आलेला असतो. नंदिनी पाहते तर तिला काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो आणि म्हणूनच नंदिनी बाहेर येऊन त्यांना फोन करते आणि म्हणू लागते, सॉरी सर, मागच्याच आठवड्यात मी तुमचा मेसेज पाहिला होता, परंतु फोन करायचा राहूनच गेला. तर ते सर नंदिनीला म्हणतात, काय झालं, काउन्सिलिंग नको आहे का, लग्न मान्य झालं आहे का? नंदिनी म्हणते, काय सांगू सर, आत्ताच आम्हा दोघांमध्ये खूप मोठी भांडणं झाली आहेत. तर ते सर विचारतात, नक्की काय झालंय नंदिनी? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या मनाचीच म्हणते की खरंच मी पार्थच्या प्रेमात पडली आहे का? तर पार्थ या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की हो, मनापर्यंत आलं आहे, आता ओठावर लवकरच येऊ द्या. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आपली पहिली कमाई बाबांसमोर देत म्हणतो, मला माझी पहिली कमाई तुमच्यासमोर सुपर्द करायची आहे. असं म्हणत ती पहिली कमाई तो आपल्या वडिलांच्या हाती देतो. तर इकडे नंदिनी आता सरांना भेटण्यासाठी आलेली असते. नंदिनी त्या सरांना म्हणू लागते की जीवांचा राग आला ना की ते खूप चिडतात, परंतु राग शांत झाल्यानंतर ते खूप शांत असतात आणि नीटही बोलतात. तर ते सर म्हणतात, आता तर तुम्ही खूपच ओळखायला लागले एकमेकांना. तर नंदिनी म्हणते, उगाचाच संसार करते का? तर ते सर नंदिनीला म्हणतात, हो, पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट तर आहेच. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तर आता नंदिनी आणि जीवाचं नातं सुरळीत होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.